नमस्कार. देवीदास पाटील क्रिएशन यूट्यूब चॅनेलवर आपलं सहर्ष स्वागत. आपण कालपासून पाहत आहात शिमगोत्सवाचा पहिला व्हिडिओ 2024मधला. आणि आता नवलाई पवनाई मंदिर जाकिमिऱ्या इथे भद्रेचा होम सुरू आहे. आपण त्याची क्षणचित्रे पाहूया. ही सुरुवात होत आहे. ही छोटी होळी असते जी फागपंचमीला आणलेली असते आणि तेव्हापासून दर दिवशी अर्थातच संध्याकाळी रात्री वगैरे होम केला जातो. आणि अशा प्रकारे ती होळी थोडीफार आपल्याला त्यामुळे काळी पडलेली दिसते, जळलेली दिसते. आणि आता इथे 3 बाजूनी ब्रॅकेट्स लावलेले आहेत आणि त्याच्यामध्ये होम करण्याच्या दृष्टिकोनातून सर्व सामग्री टाकण्यात येत आहे. आणि लाकडं आहेत, आता इतरही सामग्री आहे आणि पूजा सुरू झालेली आहे. तर भटजी आलेले आहेत, पूजा सुरू झालेली आहे आणि विधिवत कार्यक्रम सुरू आहे. गुरवी आहेत तिथे. या मंदिराचे गुरव श्री अनिल गुरव हे आता बराच काळ या गावामध्ये आणि मंदिरामध्ये रुळलेले आहेत. त्यांना आता सर्व गोष्टीची कल्पना आहे आणि सर्व कार्यक्रमामध्ये ते उत्साहाने आणि हिरिरीने भाग घेत असतात. ही नवीन पिढी आहे मानकऱ्यांची आणि त्यांच्या मागे जुनी पिढी आहे, उभी आहे ठामपणे. आणि असं हा वारसा पुढे चालतो आहे. ही आहे या दोन्ही होळ्या आपण पाहत आहोत. ही फागपंचमीची आणि त्या बाजूला जी आहे ती नवी आजच आणलेली आहे. काल जी होळी आपण व्हिडिओ पाहिला, जी पालखी होळी आणायला गेली होती, त्या पालखीसह आजच सकाळी या आंब्याच्या होळीचं, मोठ्या होळीचं आगमन झालं आणि ती तिथे उभी करण्यात आली सकाळी 5:30 ते 6 वाजता. आणि त्यानंतर हा मंडप उभारलेला आहे, अतिशय सुंदर. आणि हा सर्वच परिसर अतिशय खुलून दिसतो आहे. समोर दिसतं आहे ते हिरवं कापड आणि भरपूर गर्दी जमलेली आहे. आता विधी चालू आहेत ते पहिल्या होळीजवळ, छोट्या होळीजवळ. आणि हे गेटजवळच आहे, मंदिर प्रवेशद्वाराजवळच आहे. आपण पाहत आहोत भटजी आणि मानकरी विधी करत आहेत, पूजा करत आहेत. आणि आता जवळजवळ हे विधी होत आलेले आहेत. हे पटवर्धन भटजी आहेत, पूजा सांगत आहेत. पूजा अंतिम टप्प्यामध्ये आहे. हात जोडलेले आहेत, नतमस्तक होत आहेत सर्वजण. आणि पुढची व्यवस्था आता सुरू झालेली आहे. पूजाविधीचं सामान जे आहे, साहित्य जे आहे ते आता तिथून हलवण्यात येत आहे. आणि लवकरच इथे होम पेटवण्याची व्यवस्था होईल. आणि ही व्यवस्था झाल्यानंतर पालखी प्रदक्षिणा असतील. इथे होम सुरू झाल्यानंतर त्याभोवती पालखी प्रदक्षिणा असतील. आता आपण पाहिलं ही जी प्लेट आहे ती आता जे 4थं ब्रॅकेट आहे ते तिथे लावण्यात येईल. आता ते उचलत आहेत आणि लवकरच ते तिथे फिट केलं जाईल. ते चारी बाजूनी ब्रॅकेट्स लावण्याची ही कल्पना जी आहे ती अलीकडची आहे. कारण पूर्वी असं व्हायचं की पूर्वी लोक ज्या होमामध्ये जे नारळ टाकले जातात, घराघरातून जो काही क्लेश वगैरे असतो, ज्या काही वाईट गोष्टी घराघरात असतात, त्या सर्व तो नारळ काढून तो होळीला अर्पण करायचा असतो. त्या होळीला अर्पण करायचा, होमामध्ये टाकायचा, ही कल्पना पूर्वीही होती. आणि त्यावेळेला मात्र असं होतं की सर्व भाग उघडा असायचा होळीभोवती
आणि त्यावेळेला कोणतेही बंधन नव्हतं, त्यामुळे काही लोक ते नारळ काढण्याची स्पर्धा लागायची त्यांच्यामध्ये. कधी हात भाजायचे, कुठे काहीतरी जखमी व्हायचे आणि अशा प्रकारे देवीच्या प्रांगणात होणं हे काही चांगलं नाही आणि त्यामुळे त्याच्यावर ग्रामस्थांनी आणि मंदिर व्यवस्थापनाने हा उत्तम उपाय काढला. आणि आता होम सुरू झालेला आहे, चारी बाजूंनी ब्रॅकेट लागलेले आहे, त्यामुळे नारळ कोणी काढणार नाही आहे. आणि आता पालखी प्रदक्षिणा सुरू आहेत आणि अशा प्रकारे 5 प्रदक्षिणा इथेही घातल्या जातात. जशी पालखी मंदिराभोवती 5 प्रदक्षिणा सुरुवातीला घालते आणि तसंच आता इथेही या छोट्या होळीभोवतीसुद्धा, ह्या भद्रेच्या होमाभोवतीसुद्धा ते प्रदक्षिणा घातल्या जातात. आणि बघा, हा छोटा मुलगा पण तिथलं जे निशाण आहे ते घेऊन फिरतो आहे. हे पालखी प्रदक्षिणा पूर्ण करत आहेत. आणि ही एक मोठी गंमत असते की 4 झाल्या की 5, 4 झाल्या की 5, 3 झाल्या की 2, हा एक संभ्रम. ह्या फेऱ्या ज्या असतात, प्रदक्षिणा असतात, त्या निश्चित किती झाल्या, कुठून कुठे सुरुवात झाली, कुठे शेवट झाला, आणि पहिली संपली, दुसरी संपली, तिसरी संपली, आणि चौथी की 5वी, चौथी की 5वी, 6वी तर होत नाही ना. हा गोंधळ बरेच वेळा होतो. आणि मग थोडा काळ कार्यक्रम थांबतो तिथे. कदाचित आता पाहूया काय होतं आहे ते, कारण अनुभव हाच आहे की थोडासा गोंधळ नाही म्हटलं तरी होतोच. आणि सगळी काही गडबड असते आणि नेमक्या प्रदक्षिणा किती हे मोजणाऱ्यांमध्ये सुद्धा गोंधळ होतो. आणि मोजणारे अनेक असल्यामुळे त्यांच्यात मतभेद होऊ शकतात आणि अवधान राहत नाही. इकडे तिकडे माणूस बघतो स्वाभाविकरित्या, आजूबाजूला लक्ष जातंच किती काही म्हटलं तरी, कारण हे सगळं हलतं चित्र आहे. हा मुलगा अजूनही व्यवस्थितपणे निशाण घेतो आहे आणि धावतो आहे. आणि सर्व हे ढोलवादनाच्या तालावर सुरू आहे आणि अतिशय सुंदर परिसर दिसतो आहे. आबालवृद्ध आहेत आणि तरुणाई आहे आणि सर्व छान असा कार्यक्रम इथे पार पडतो आहे. मला वाटतं हाच गोंधळ आहे की 5 झाल्या, 4 झाल्या की 5 झाल्या, ही 5वी फेरी की 6वी फेरी, मग नाही 5च झाल्या, कुठेतरी मग शेवटी एकमत करावं लागतं आणि मग चला 5च झाल्या हे निश्चित झाल्याच्या नंतर पुढील कार्यक्रम सुरू झालेला आहे आता, की नारळ टाकणे, जो भद्रेच्या होमामध्ये आपण बघतो आहोत. तिथे नारळ टाकण्याची करतील आणि त्यानंतर आता ही जी होळी आहे, ही फागपंचमीला आणलेली छोटी होळी जी आहे ती तोडण्यात येईल. इथे प्रथम होमामध्ये तिला पेटवलं जातं आणि त्यानंतर तिच्यावर घाव घातले जातात, तोडलं जातं आणि मग ती पाळली जाते. आणि आता ते आपण पाहणार आहोत, ती कशी जमिनीवर आदळते आणि कशा प्रकारे घाव घातले जातात, किती व्यवस्थित घाव घालावे लागतात. आणि व्यवस्थितरित्या ही जी होळी आहे, भले ती छोटी असेल तरी पण ती त्या बाजूला सुरक्षित दिशेला पडली पाहिजे, ह्याची काळजी घ्यावी लागते. आणि म्हणून ह्या काठ्या ठेवलेल्या आहेत आणि आता ते काही ग्रामस्थ मार्गदर्शन करत आहेत, सूचना करत आहेत. तिकडे हातात कोयती घेऊन तो तोडणारा तरुण आहे आणि तो आता घाव घालणार आहे. सुरुवातही केली त्याने घाव घालायला आणि अशा पद्धतीने तो घाव घालतो आणि त्याला इतर ग्रामस्थ आपापल्या परीने योग्य त्या सूचना करत असतात. आणि आता ही कैची लावली जाते. ही कैची लावून मग त्या पुढच्या दिशेला सुरक्षित स्थळी, सुरक्षित ठिकाणी ही होळी पडेल ह्याची खात्री केली जाते. आणि इकडे घाव घालणं सुरूच असतं, एकामागोमाग एक, एकामागोमाग एक, एकामागोमाग एक असे घाव सुरूच असतात. ही होळी हे घाव सोसत उभी असलेली होळी अखेर ह्या घावानी
जखमी होऊन घायाळ होऊन जमिनीवर पडते. आता ते आपण थोड्याच वेळात बघणार आहोत. इथे अतिशय धूर झालेला आहे. होळीचे हे लाकूड जळून बरेच चिवट आहे. बरेच घाव घालावे लागत आहेत आणि आपण धूरही खूप पाहतो आहोत आणि धूर अतिशय उंच जात आहे. समोर जे दिसतं आहे ते देऊळवाडी महिला मंडळाने लावलेलं हिरवं कापड दिसतं आहे. आणि पालखी जेव्हा होळी आणायला गेली, आपण यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की ते कापड त्यापूर्वी कितीतरी दिवस अगोदर लावलेलं होतं आणि जाणाऱ्या येणाऱ्यांना ह्या मार्गावर सुखाची सावली मिळत होती. आणि पालखी जेव्हा होळी आणायला उन्हाच्या तडाख्यातून गेली त्यावेळेला भक्तगणांना हा एक फार मोठा दिलासा होता आणि ह्या कापडामुळे अधिक सावली भेटली. बघा, ही आता जमीन दोस्त झालेली आहे, जमिनीवर पडलेली आहे. ही होळी जमिनीवर पडलेली आहे आणि अशा प्रकारे हा भद्रेचा जो होम आहे तो जवळजवळ पूर्ण झालेला आहे. सर्व विधी झालेले आहेत आणि यानंतर आपण जाणार आहोत अगदी जवळ समोर मंडपाच्या दिशेने, जिथे लोक जमलेले आहेत, भक्तगण जमलेले आहेत आणि तिथे गाराणी वगैरे सुरू असतात आणि दर्शन सुरू असतं. पालखी ठेवलेली आहे सहाणेवर आणि पालखीचं दर्शन लोक घेत असतात. इथे अजूनही त्या होळीचे तुकडे तुकडे केले जातात आणि पुन्हा त्या होमात टाकले जातात, जेणेकरून ती संपूर्ण होळी जळून जाईल. आणि अजूनही अग्नी पेटलेला आहे. याच्यामध्ये घराघरातून आणलेले जे नारळ होते, जो काही क्लेश घरामध्ये असतो तो त्या नारळावरून या होमात जावा आणि सर्व सुख नांदावं, कुटुंबामध्ये सुख नांदावं, ही कल्पना यामध्ये आहे. आणि ही पूर्वापार चालत आलेली प्रथा आजही चालू आहे. आणि आता आपण पाहत आहोत की जी मोठी होळी आहे, आंब्याची होळी आहे, सकाळी आणलेली आहे, उभी केलेली आहे आणि तिला आता नारळाची तोरणं बांधत आहेत. ग्रामस्थ आता जमलेले आहेत तिथे आणि नारळ बांधण्याचे कार्यक्रम सुरू आहे. आणि ही तोरणं बांधल्याच्या नंतर इथे आता दर्शन सुरू होईल आणि पालखीचं दर्शन घेतलं जाईल. भक्तगण जमलेले आहेत आणि यामध्ये महिलांचाही मोठा सहभाग आहे, पुरुष वर्ग आहे, आबालवृद्ध आहेत, सर्व थरातील मंडळी आहेत आणि आनंदाने गुण्यागोविंदाने इथे ही मंडळी जमतात. आणि पारंपरिक हा जो सण आहे, उत्सव आहे, होलिकोत्सव आहे, शिमगोत्सव आहे, तो पार पाडतात. आज भद्रेचा होम या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि आता गाराणी सर्व सुरू आहेत आणि त्याच वेळेला देवतांचं दर्शनही लोक घेत आहेत. आणि परिसर अगदी ऊन असूनसुद्धा माणसांनी फुललेला आहे. कारण खरं तर आज हा होम जो आहे तो खूप उशिरा, म्हणजे 12:45 पाऊण वाजता सुरू झालेला आहे आणि आता जवळजवळ 1:15 ते 1:30 वाजत आलेला आहे. आणि याही उन्हामध्ये लोक उभे आहेत आणि खाली जी लादी आहे ते खूपच तापलेली असते आणि वरती उभे ऊन असते आणि तळपायाची आग होत असते, पाय भाजत असतात. तरी पण ही मंडळी इथे भक्तिभावनेने उभी असतात आणि आपापल्या परीने हात जोडत नतमस्तक होत दर्शन घेत असतात. आणि ही पहा, ही जी आंब्याची होळी आपण पाहत आहोत ही इथे उभी आहे, नारळ बांधलेली. आणि इथे हे मंदिर नवलाई पावणाईचं मंदिर आहे. इथे पिंपळबार आहे. पावसाळ्यात त्याला खूप फांद्या फुटतात आणि खूप मोठं डेरेदार वृक्ष दिसतो, सुंदर वृक्ष दिसतो. आणि हे नवलाई पावणाई मंदिरात आता आपण आलेलो आहोत. हे नवलाई पावणाई मंदिर
जे आहे ते जवळजवळ 100 वर्षाहून आता अधिक जास्त वर्ष झालेली आहेत आणि इथे भाविक दर दिवशी येतात. आणि आता तर होळीचा सण आहे आणि त्यामुळे दर दिवशी कार्यक्रम सुरू असतात आणि सर्व कार्यक्रम बघण्यासारखे असतात आणि भाविक लोक दूरवरून मोठ्या मोठ्या शहरातून सुद्धा ह्या जाकिमिऱ्या गावामध्ये येतात आणि ह्या नवलाई पावणाई मंदिरामध्ये भेट देऊन आपापल्या परीने भक्तिभाव अर्पण करतात. आणि अतिशय सुंदर असं हे मंदिर आहे, ज्याचा जीर्णोद्धार अलीकडेच झालेला आहे आणि आतमध्ये सुद्धा अतिशय बघा ग्रामस्थ बसलेले आहेत. ही जी टेबल दिसते जे ते त्यावर पालखी होती, आता ती प्रत्यक्ष आपण पुढे बाहेर प्रांगणामध्ये ही बघा सहाणेवर आहे आणि ही पालखी तिथे सहाणेवर ठेवलेली आहे. लोक अजूनही दर्शन घेत आहेत. काहींची गाराणी घातली जातात, नवस असतात, ते बोलले जातात आणि यश मिळालं की पुढच्या वर्षी फेडले जातात. अशी एक परंपरा या गावामध्ये इतर गावांप्रमाणेच आहे. अजूनही भाविक येत आहेत आणि दर्शन घेत आहेत. हा छोटा मुलगा ते खेळ करतोय. अतिशय सुंदर अशा परिसरात, अशा वातावरणात आपण असतो, मन प्रसन्न होतं आणि खूप आनंद मिळतो. अशा ठिकाणी निश्चितपणे आनंदोत्सव असतो. खूप काही सामाजिक भान सांभाळलं जातं, एकमेकाला हसून खेळून बोललं जातं, एक आनंद असतो, एक सामाजिक प्रक्रिया सुरू असते. सामाजिक सुंदर वातावरण असंच कायम राहो अशी प्रार्थना करून आपण इथेच थांबूया. पुन्हा अवश्य भेट द्या देवीदास पाटील क्रिएशन यूट्यूब चॅनेलला. धन्यवाद.